नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील दर्ग्याचं महानगरपालिकेच्या वतीने तोडकाम झाल्यानंतर जनजीवन काही प्रमाणामध्ये पूर्वपदावर येत आहे। मात्र दुसरीकडे तणाव हा कायम आहे, कारण पोलिसांचा बंदोबस्त 24 तास इथे आहे। आपण बघतोय काल दिवसभर इथे कारवाई करण्यात आलेली होती आणि रात्री देखील इथे अशा स्वरूपाचा बंदोबस्त करण्यात आलेला होता। दोन्ही बाजूची वाहतूक ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। मात्र घंटागाडी म्हणा किंवा इतर नागरिकांना सकाळी ज्यांना कार्यालयामध्ये जायचं आहे त्यांची आता रेलचेल इथे सुरू झाल्याचं बघायला मिळतं आहे। त्यांना पोलिसांकडून थोडी वाट करून दिली जाते, मात्र पूर्णपणे हा रस्ता खुला करण्यात आलेला नाहीये। मधोमधच्या ठिकाणी दर्ग्याचं अतिक्रमण काढण्याची मोहीम नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात आलेली होती आणि दोन्ही बाजूनी साधारणतः 500 मीटर अंतरापासूनच हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। ही जी वाहतूक आहे ही वाहतूक इतर मार्गावरनं वळवण्यात आलेली आहे। दरम्यान पोलिसांवर केलेल्या दगडफेक प्रकरणी आतापर्यंत तब्बल 25 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यापैकी 14 जणांना 3 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावलेली आहे, तर उर्वरित 11 जणांना आज न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। दर्गा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडनं प्रतिनिधींकडनं वारंवार असं सांगितलं जात आहे ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे ते सर्व स्थानिक नागरिक आहेत, मात्र हल्ला करणारे हे बाहेरचे कोणीतरी होते असा दावा त्यांच्याकडनं केला जातोय। परंतु पोलिसांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस इथे दगडफेक सुरू होती त्याच वेळेस आम्ही काही जणांना अटक केलेली होती। त्यांच्याकडनं जी माहिती मिळते त्या माहितीच्या आधारे इतरांवर कारवाई केली जात आहे। साधारणतः 1500 ते 1600 जणांचा जमाव इथे जमल्याचं सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयामध्ये सांगण्यात आलेलं होतं। त्यापैकी 70 जणांवर कारवाई केली जाणार आहे जे प्रत्यक्ष दगडफेक मध्ये सहभागी होते। त्यापैकी 25 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। इतरांची ओळख परेड सुरू आहे, इतरांची धरपकड सुरू आहे। मात्र दर्गा प्रतिनिधींकडनं जी आता दावा केला जातोय त्यामुळे पोलीस आता नेमका काय खुलासा करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। पोलिसांनी आतापर्यंत ज्या 25 जणांना अटक केलेली आहे ते सर्व नाशिकचे स्थानिक नागरिक असल्याचं समजतं आहे। 19 वयापासून पुढचे नागरिक या दगडफेकीमध्ये सहभागी होत असल्याचं, हल्लेखोर असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे उर्वरित नेमके आरोपी कोण असणार आहे, कोण संशयित आता पोलिसांच्या ताब्यामध्ये येणार आहे हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।